कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलो श्रीपादश्रीवल्लभः। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अध्याय 13वा। आनंद शर्मा यांचा वृत्तांत। मी सुबैया श्रेष्ठी यांच्याकडून अनुमती घेऊन कुरवपूरकडे निघालो। रात्रीच्या वेळी एका गावात आलो। माधुकरीसाठी कोणत्या घरी जावे या विचारात होतो। एका घरासमोरील ओट्यावर एक ब्राह्मण सुखासीन होऊन शेजाऱ्यांशी बोलत असल्याचे दिसले। त्यांचे डोळे खूप तेजस्वी होते, त्यातून कारुण्य रस ओसंडून वाहत होता। त्यांनी मला आदराने घरात बोलविले आणि जेवण वाढले। जेवण झाल्यावर त्यांनी सांगण्यास सुरुवात केली की, बेटा, मला आनंद शर्मा असे म्हणतात। मी गायत्री मंत्राचे भक्तिपूर्वक अनुष्ठान करतो। थोड्या वेळापूर्वी गायत्री माता माझ्या अंतर्दृष्टीला दिसली आणि म्हणाली, एक दत्तभक्त येणार आहे, त्याला पोटभर जेवू घाल। दत्तभक्ताचे दर्शन घेतल्यावर तुला पुण्य लाभेल। तिने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट घडली। तो परमानंद आहे। यावर मी म्हणालो, मीच दत्तभक्त आहे। सध्या दत्तप्रभू भूलोकात श्रीपाद श्रीवल्लभ या नावारूपाने वावरत आहेत। असे ऐकून त्यांच्या दर्शनासाठी मी कुरवपूरला जात आहे। माझे नाव शंकर भट्ट आहे। मी कर्नाटकी ब्राह्मण आहे। कण्व आश्रम वर्णन। माझे बोलणे ऐकून आनंद शर्मा हसले व म्हणाले, महोदय, आमच्या वडिलांनी माझी मुंज केली तेव्हा एक अवधूत आले होते। आमच्या लोकांनी त्यांची सर्व सेवा केली। गायत्री मंत्रानुष्ठानाबद्दल त्यांनी खूप गोष्टी सांगितल्या। पेंचलकोनमधील श्री नृसिंहांचे दर्शन घेण्याचा त्यांनी आदेश दिला। माझे वडील मला पेंचलकोनला घेऊन गेले। तेथील नृसिंहाचे दर्शन घेतल्यावर माझे वडील अनपेक्षितपणे ध्यानस्थ झाले। ते ध्यान अनेक दिवस व रात्र चालू होते। मला भीती वाटली व भूकही लागली होती। कोणी एका अनोळखी गृहस्थाने मला जेवण आणून दिले। तो मला घेऊन दुर्गम वन रस्त्यांनी काही डोंगर गुहांकडे घेऊन गेला। मग तो अंतर्धान पावला। तेथील गुहेत एक वृद्ध तपस्वी बसलेले होते। त्यांचे डोळे अग्निगोलाप्रमाणे होते। 101 ऋषी त्यांची सेवा करीत होते। ते वृद्ध तपस्वी म्हणाले की ते कण्व मुनी आहेत। ती त्यांची तपोभूमी असून सेवा करणारे त्यांचे शिष्य आहेत। ते युवक दिसत असले तरी हजारो वर्षांचे वय आहे। ते पुढे म्हणाले की अवधूत रूपातील श्री दत्त प्रभूंच्या दर्शनाच्या महापुण्यामुळे मी तेथे तपोभूमीत जाऊ शकलो होतो। आश्चर्य व अत्यानंदामुळे माझी वाचा बंद झाली। शरीर कापू लागले। तेवढ्यात कण्व महर्षी म्हणाले, सध्या दत्तप्रभू पिठिकापुरमला श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात आहेत। कृपया आमची काळजी घ्यावी अशी आमची विनंती प्रभूंना कळवा। तुम्हाला लवकरच श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन होवो। असा आशीर्वाद देऊन त्यांनी माझ्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला। मी क्षणभरात वडिलांजवळ आलो। माझे वडील सामान्य अवस्थेत आल्यावर आम्ही दोघे आमच्या गावी गेलो। मला कण्व महर्षींच्या आश्रमात आलेला अनुभव किंवा श्री दत्तप्रभूंचा नवा अवतार पिठिकापुरात आहे ही सत्यस्थिती मी माझ्या वडिलांना सांगितली नाही। राजमहेंद्रीजवळील पट्टसाचला पुण्यक्षेत्र। काळ चालला होता। कण्व महर्षींच्या आशीर्वादाने मला ध्यानात पादुकांचे दर्शन होत असे। एकदा आमच्या घरी नातेवाईक आले। त्यांना पुण्य नद्यांमध्ये स्नान करून पुण्यक्षेत्रांचे दर्शन घेण्याची इच्छा होती। त्या नातेवाईकांनी माझ्या वडिलांना त्यांच्याबरोबर येण्याचा आग्रह केला। मी त्यावेळी 10 वर्षाचा होतो व वडिलांचा खूप लाडका होतो, त्यामुळे त्यांनी मला बरोबर यायला सांगितले। मी ते मान्य केले। राजमहेंद्रवरम हे गोदावरी नदीच्या तीरावरील एक महापुण्यक्षेत्र आहे। राजमहेंद्रवरमच्या उत्तर दिशेस असलेल्या डोंगरावर काही ऋषी तप करीत होते, तर काही पूर्व दिशेस असलेल्या पर्वतावर तप करीत होते। राजमहेंद्रवरमपासून थोडे दूर असलेले पट्टसाचला पुण्यक्षेत्र गोदावरी नदीच्या मध्यावर आहे। महाशिवरात्रीला काही ऋषी पट्टसाचला या क्षेत्री येत, तर काही ऋषी राजमहेंद्रवरममधील कोटिलिंग क्षेत्रात वेदांचे स्वस्तिवाचन करीत। पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिणेकडून येणारे ऋषीगण येदुरुलपल्ली या गावी मध्य रस्त्यावर जमत असत। या येदुरुलपल्ली गामास अगदी जवळ असणाऱ्या मुनिकुर्ली ग्रामामध्ये विश्राम घेऊन परस्पर चर्चा करीत। माझ्या भाग्याने माझ्या वडिलांबरोबर मी मुनिकुर्ली ग्रामाचे दर्शन घेऊ शकलो। ही शेवटी श्री दत्त प्रभूंचीच दिव्य लीला। कलियुगात श्री दत्तात्रेयांचे प्रथम अवतरण श्रीपाद श्रीवल्लभ। तेथे जमलेले ऋषीगण अत्यंत गहन असणारा वेदांत, योगशास्त्र, ज्योतिषशास्त्र यावर चर्चा करीत होते। या चर्चेत भाग घेणारे सर्व महर्षी एकमुखाने प्रभू दत्तांनी श्रीपाद श्रीवल्लभ नावाने पिठिकापुरममध्ये अवतार घेतला असून त्यांचा कलियुगातील पूर्ण प्रथम दत्त अवतार आहे
असे घोषित करीत होते. ते असेही म्हणत होते की भौतिक स्वरूपात त्यांचे दर्शन करू न शकणारे ध्यानाच्या प्रक्रियेतून त्यांच्या हृदयामध्येच दर्शन करू शकतात. हा अवतार अत्यंत शांतमय असून करुण रसाने परिपूर्ण आहे. नंतर माझे वडील मला पिठिकापुरमला घेऊन गेले. आमच्याबरोबर आलेले पंडित वृंद पादगया तीर्थात गायत्री मंत्र सर्वाक्षर महिमा आनंद शर्मा यांनी पुढील प्रमाणे विस्तृत विवेचन केले. गायत्री शक्ती विश्वव्याप्त आहे. तिच्या योगाने भौतिक, मानसिक तसेच आत्म्याशी संबंधित क्षेत्रातील सर्व संपदा प्राप्त होऊ शकतात. आपल्या शरीरात विविध अवयवांच्या नाड्या पसरलेल्या आहेत. यातील काही नाड्या जुळल्या असता त्यांना ग्रंथी म्हणतात. शरीरातील विविध ग्रंथींमध्ये वेगवेगळ्या शक्ती केंद्रित झालेल्या असतात. जपयोगात निपुण असलेल्या साधकांच्या मंत्रोच्चाराने या ग्रंथी जागृत होऊन त्यातील सुप्त शक्तींचा प्रादुर्भाव होतो. ओम या अक्षराचा उच्चार केला असता मस्तकातील 6 अंगुले भाग प्रभावित होतो. भू या अक्षराच्या उच्चाराने उजव्या डोळ्यावरील 4 बोटांचा कपाळाचा भाग जागृत होतो. भुवः याच्या उच्चाराने मानवाच्या भ्रुकुटीच्या वरील 3 अंगुलींचा भाव प्रभावित होतो. स्व या अक्षराच्या उच्चाराने डाव्या डोळ्यावरील कपाळाचा 4 अंगुली इतका भाग जागृत होतो. तत च्या उच्चाराने आज्ञाचक्रामध्ये असलेल्या तापिनी ग्रंथीतील सुप्त असलेली साफल्य शक्ती जागृत होते. स च्या उच्चाराने डाव्या डोळ्यावरील सफलता नावाच्या ग्रंथीमध्ये सुप्त रूपाने असलेली पराक्रम शक्ती प्रभावित होते. वीचे उच्चारण केले असता उजव्या डोळ्यावरील विश्वग्रंथीमध्ये स्थित असलेली पालन शक्ती जागृत होते. तूच्या अक्षराच्या उच्चारणाने डाव्या कानात असलेल्या तुष्टी नावाच्या ग्रंथीतील मंगलकारी शक्ती प्रभावित होते. व या अक्षराच्या उच्चाराने उजव्या कानात स्थित असलेल्या वरदा ग्रंथीतील योग नावाची शक्ती सिद्ध होते. रेचा उच्चार केला असता नासिकेच्या मुळाशी स्थित असलेल्या रेवती ग्रंथीतील प्रेमशक्तीची जागृती होते. णीच्या उच्चाराने वरील ओठावर असलेल्या सूक्ष्म ग्रंथीतील घनशक्ती जागृत होते. यम या अक्षराच्या उच्चाराने आपल्या खालच्या ओठावर असलेल्या ज्ञानग्रंथीतील तेजशक्तीची सिद्धी होते. भरच्या उच्चाराने कंठात असलेल्या भर्ग ग्रंथीतील रक्षणा शक्ती जागृत होते. गोचा उच्चार केला असता कंठकुपात स्थित असलेल्या गोमती नावाच्या ग्रंथीतील बुद्धिशक्तीची सिद्धी होते. देच्या उच्चाराने डाव्या छातीच्या वरच्या भागात असलेल्या देविका ग्रंथीतील दमन शक्ती प्रभावित होते. वचा उच्चार उजव्या छातीच्या वरील भागात असलेल्या वाराही ग्रंथीतील निष्ठाशक्तीची सिद्धी करतो. स याच्या उच्चाराने पोटाच्या बाजूस असलेल्या सिंहिणी नावाच्या ग्रंथीतील धारणाशक्ती प्रभावित होते. धीच्या उच्चाराने यकृतात असलेल्या ध्यान ग्रंथीतील प्राणशक्ती सिद्ध होते. म या अक्षराच्या उच्चाराने आपल्या प्लीहेमध्ये असलेल्या मर्यादा ग्रंथीतील संयम शक्तीची जागृती होते. हीच्या उच्चाराने नाभीमधील स्फुट ग्रंथीतील तपोशक्ती सिद्ध होते. धी या अक्षराच्या उच्चाराने पाठीच्या कण्याच्या खालील भागात असलेल्या मेधा ग्रंथीतील दूरदर्शिता शक्तीची सिद्धी होते. योच्या उच्चाराने डाव्या खांद्यात स्थित असलेल्या योगमाया ग्रंथीतील अंतर्निहित शक्ती जागृत होते. योच्या उच्चाराने उजव्या खांद्यामध्ये स्थित असलेल्या योगिनी ग्रंथीतील उत्पादन शक्ती जागृत होते. न या अक्षराच्या उच्चाराने उजव्या हाताच्या कोपऱ्यावरून मनगटापर्यंतच्या भागात असलेल्या धारिणी ग्रंथीतील सरसता शक्तीची जागृती होते. प्र या अक्षराच्या उच्चाराने डाव्या हाताच्या कोपऱ्यापासून मनगटापर्यंतच्या भागात असलेल्या प्रभव ग्रंथीतील आदर्श नावाच्या शक्तीची जागृती होते. चो या अक्षराच्या उच्चाराने उजव्या मनगटात स्थित असलेल्या ऊष्म ग्रंथीतील साहस शक्तीची सिद्धी होते. द या अक्षराच्या उच्चाराने उजव्या तळहातावर असलेल्या दृश्य नावाच्या ग्रंथीतील विवेक शक्तीची जागृती होते. या उच्चाराने डाव्या हातावरील निरंजन ग्रंथीतील सेवा शक्ती सिद्ध होते. अशा प्रकारे गायत्री मंत्रातील 24 अक्षरांचा आपल्या शरीरातील विविध भागात स्थित असलेल्या 24 ग्रंथी आणि त्यांच्यात केंद्रित असलेल्या 24 प्रकारच्या शक्ती यांच्याशी निकटचा संबंध आहे. 9 ही संख्या न बदलणाऱ्या ब्रह्मतत्वाची सूचक आहे. 8 ही संख्या माया तत्वाची सूचक आहे. दो चौपाती देवलक्ष्मी ह्या वाक्याचे विवरण. श्री श्रीपाद त्यांना आवडणाऱ्या घरातून 2 पोळ्या स्वीकारित असत.
ते दो चपाती देवलक्ष्मी असे म्हणण्याऐवजी दो चौपाती देवलक्ष्मी असे म्हणत. दो म्हणजे 2 ही संख्या, चौ म्हणजे 4 ही संख्या, पतिदेव म्हणजे परमेश्वराची 9 ही संख्या सूचित होते. लक्ष्मी शब्द मायास्वरूप असलेल्या 8 या संख्येची सूचना देतो. म्हणून 2 4 9 8 ही गूढ संख्या आहे. तेच गायत्री माता परमात्मा व पराशक्तीसुद्धा आहेत हे सुचविण्यासाठी ही संख्या श्रीपादांनी वापरली. तेव्हा मी म्हणालो, महाराज, मला गायत्री मंत्रातील 24 अक्षरांबद्दल तुम्ही सांगितलेले काही प्रमाणात समजले. तुम्ही म्हटले की 9 ही संख्या परमात्मा सूचित करते व 8 ही संख्या मायास्वरूप आहे, ते समजले नाही. 9व संख्या विवरण. यावर आनंद शर्मा म्हणाले, अरे शंकर भट्टा, परमात्मा विश्वातीत आहे, तो कोणत्याही बदलाच्या अधीन नाही. 9 ही संख्या विचित्र आहे. 9ला 1ने गुणल्यास उत्तर 9च येते. 9ला 2ने गुणल्यास गुणाकार 18 येतो. 1 आणि 8ची बेरीज 9च येते. 9ला 3ने गुणल्यास 27 ही संख्या येते. 2 आणि 7ची बेरीज 9च येते. या प्रकारे कितीही संख्येने 9ला गुणले आणि येणाऱ्या संख्येचे आकडे एकत्र केल्यास 9 ही संख्या येते. अशा प्रकारे 9 ही संख्या अपरिवर्तनीय परमात्म्याचे प्रतीक आहे. गायत्री मंत्राचे विवरण. एवढेच नाही तर गायत्री मंत्र हा कल्पतरूप्रमाणे आहे. त्या मंत्रातील ओम हा पृथ्वीतून बाहेर आलेले आधारभूत खोड आहे. भगवंत याचे ज्ञान, परमेश्वरावरील भक्ती ओम आकाराच्या उच्चारणाने येते. हे मुख्य खोड 3 शाखांमध्ये भू, भुव, स्व यांच्या रूपाने वाढते. भू आत्मज्ञान मिळवून देण्यास समर्थ आहे. भुव जीव शरीर धारण करतो तेव्हा करायचा कर्म योग्य सुचवितो. स्व समस्त द्वंद्वांना स्थिरत्व देऊन समाधी स्थिती देण्यास समर्थ करतो. भुव या शाखेतून तत, सवितु, वरेण्यम या उपशाखा उद्भवल्या. व्यक्तीला जीवनाचे ज्ञान करून देण्यास तत उपयोगी आहे. सवितु शरीरधारक जीवाला शक्ती प्रदान करते. वरेण्यम मानवाला पाशवी वृत्तीच्या पलीकडे जाऊन दिव्य व्यक्तिमत्वात परिवर्तित होण्यास सहाय्य करते. भुवः या शाखेतून भर्गो देवस्य धीमहि या 3 उपशाखा उत्पन्न झाल्या. भर्गो निर्मलत्व वाढविते. देवस्य देवतांनाच केवळ साध्य असलेली दिव्य दृष्टी मिळवून देतो. धीमहीने सद्गुणांची वृद्धी होते. स्वह यातून धियो योन प्रचोदयात या उपशाखा फुटतात. धियोमुळे विवेक, योनमुळे संयम, प्रचोदयातमुळे समस्त जीवसृष्टीचा सेवाभाव वाढीस लागतो. त्यामुळे तुला आता हे समजले आहे की गायत्री कल्पवृक्षाच्या 3 शाखा आहेत. प्रत्येक शाखेत 3-3 उपशाखा आहेत. म्हणून 2 4 9 8 ही संख्या श्रीपाद श्रीवल्लभ यांची सूचक आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला या संख्येचे वैशिष्ट्य स्पष्ट करून सांगितले. अष्टम संख्येचे विवरण. 8 ही संख्या मायास्वरूप आहे. हे अनघामाथा तत्व आहे. 8 1ने गुणले असता 8 येतात. 2ने गुणल्यास 16 येतात. यातील 1 व 6 मिळाल्यास 7 येतात. हे 8 पेक्षा कमी आहेत. 8ला 3ने गुणल्यास 24 ही संख्या येते. यातील 2 आणि 4ची बेरीज केल्यास 6 येतात. हे 7 पेक्षा कमी आहेत. याप्रमाणे 8ला कोणत्याही आकड्याने गुणले असता आलेल्या गुणाकाराच्या 2 आकड्यांची बेरीज 8 किंवा 8 पेक्षा कमी येते. अशाच तऱ्हेने सृष्टीतील समस्त जीवराशींमधील शक्ती हरण करण्याचे सामर्थ्य जगन्मातेत आहे. कोणी कितीही मोठा असला तरी त्याचे अवमूल्यन करून जगाला त्याला कमी केलेल्या रूपात दाखविण्याची शक्ती मायेत आहे. श्रीपाद श्रीवल्लभ गायत्री माता स्वरूप आहेत. ते अनघादेवी या पत्नी समवेत श्री दत्त आहेत. त्यांची मनोवाक कर्माने आराधना करणाऱ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. गायत्री मातेमध्ये प्रातःकाळी हंसारूढ असलेली ब्राह्मी शक्ती असते. मध्यान्ह काळात गरुडारूढ असलेली वैष्णवी शक्ती असते. सायंकाळी वृषभारूढ असलेली शांभवी शक्ती असते. गायत्री मंत्राची अधिष्ठात्री देवता सविता देवी आहे. त्रेतायुगात श्री पीठिकापुरात भारद्वाज महर्षींनी सावितृकाठ चयन केल्याचे फलस्वरूप श्रीपाद श्रीवल्लभ पीठापुरात अवतरले. सविता देवता प्रातःकाळी ऋग्वेद रूपात असते. दुपारी ती यजुर्वेद रूप घेते.
संध्याकाळी ती सामवेद रूपात असते व रात्री अथर्ववेद रूपात असते. आपल्या डोळ्यांना दिसणारा सूर्य केवळ प्रतीक आहे. योगी जेव्हा महाउन्नत्य आध्यात्मिक स्थितीला पोहोचतात तेव्हा त्रिकोणाकार असलेल्या महाजाज्वल्यमान प्रकाशमान ब्रह्मयोनीचे दर्शन घेऊ शकतात. तिच्यातून कोट्यानुकोटी ब्रह्मांडे प्रतिक्षणाला उत्पन्न होतात आणि प्रतिक्षणी संरक्षित होतात व प्रतिक्षणाला विध्वंस होत असतो. अशा प्रकारे उत्पत्ती, स्थिती आणि लय प्रत्येक क्षणी घडत असतो. असंख्य असणाऱ्या विश्वाची सृष्टी, स्थिती, लय घडविणाऱ्या सवितेच्या शक्तीचे सावित्री हे नाव आहे. असे असले तरी गायत्री आणि सावित्री या अभिन्न आहेत. प्रेतदहनासाठी वापरल्या जाणाऱ्या अग्नीला लोहित म्हणतात. अन्न शिजवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अग्नीला रोहित म्हणतात. याच प्रकारे लौकिक व पारलौकिक स्थितीत गायत्री व सावित्री रूपात महाशक्ती कार्यरत असते. प्राणीमात्रांच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत या जगाशी संबंधित अनेक गरजा असतात. त्या सर्व सावित्री मातेच्या कृपेने पूर्ण होतात. जीवांची आध्यात्मिक उन्नती गायत्री मातेच्या अनुग्रहाने होते. इहलोकातील सर्व सुखोपभोगांचा अनुभव घेण्यासाठी व परलोकातील विमुक्त स्थितीतील दिव्यानंदाचा अनुभव घेण्यासाठी दोन्हीमध्ये समन्वय होणे आवश्यक आहे. श्रीपादांच्या चरणकमलांचा आश्रय घेणाऱ्यांना इह परलोक दोन्हीचा लाभ होतो. इतर देवता व श्री दत्तात्रेयांच्या आराधनेतील फरक नेमका हाच आहे. मला वाटले की आनंद शर्मा महोदयांनी दिलेले विवरण अद्वितीय आहे. तेव्हा मी म्हणालो, महाराज, तुम्ही खूप भाग्यवान आहात. श्रीपाद नृसिंह सरस्वती अवतार धारण करतील असे मी ऐकले होते. मी असेही ऐकले की त्या अवतारात त्यांचे गुरु श्रीकृष्ण सरस्वती असतील. काय विचित्र गोष्ट आहे ही. आनंद शर्मांनी आपले कथन चालू ठेवले. भगवंतांचा अवतारच भक्तांसाठी असतो. ते मानव रूप धारण केल्यावर आचरण करतात व महामानवाने कसे आचरण करावे हे शिकवितात. संन्यास आश्रमाचा उद्धार झाला पाहिजे. त्यांना संन्यासी व्हावयाचे असल्यास गुरुची आवश्यकता आहे. तो गुरु पूर्ण योग्य व गुणवत्ताधारक पाहिजे. अवतारी पुरुषाचे गुरु होण्याची क्षमता कोट्यावधी लोकांमधून एखाद्यालाच असते. अवतारी पुरुष ज्या कुटुंबात जन्माला येतो त्या वंशातील 80 पिढ्यांना मुक्ती मिळते. तसेच अवतारी पुरुषाचे गुरु होणाऱ्या व्यक्तीचा परिवार खूप पुण्यवान पाहिजे. तांटकपूरमध्ये वाजपेय या जलुवंशात मायनाचार्य नावाच्या व्यक्तीचा जन्म झाला. त्याची पत्नी श्रीमती होती. ते धार्मिक वृत्तीचे जोडपे होते. काही कालावधीनंतर ते नंदी कोत्तरू भागातील मंगलापुरम येथे राहावयास गेले. त्यांना माधव, सायण आणि मोगीनाथ हे पुत्र झाले. सनातन धर्माची पुनःस्थापना करण्यासाठी माधव हे विद्यारण्य झाले. थोर तपस्वी बापनार्य यांनी सौरमंडलातून शक्ती खेचून आणून ती श्रीशैल्याच्या मल्लिकार्जुन महालिंगात प्रस्थापित केली. वस्तुतः श्री पर्वतावर श्री दत्तांचे श्रीचरण अवतरले. श्रीपाद प्रभूंच्या वैभवशाली चरणांचे श्री पर्वतावरील आगमन ही एक विस्मयकारक गोष्ट होती. पर्वताचे नाव होते श्री. श्री दत्तांचे चरण श्रीचरण आहेत. या आधुनिक अवतारात श्रीपाद श्रीवल्लभांचे नाव अतिशय योग्य आहे. बापनार्य आणि सायणाचार्य यांच्या वंशाचे अनेक पिढ्यांपासून संबंध होते. मल्लादींच्या घरी मुलगी झाली तर वाजपेयाजुलूंच्या घरची सून होणार आणि वाजपेयाजुलूंच्या घरी मुलगी झाल्यास मल्लादींची सून होणार असे लोक गमतीने म्हणत असत. तथापि बापनार्यांनी आपली कन्या सौभाग्यवती सुमती महाराणी वाजपेयाजुलूंच्या घरी दिली नाही. बापनार्यांनी नियतीने प्रेरित होऊन व दिव्य निर्णयाच्या कारणास्तव आपली कन्या अखंड लक्ष्मी सौभाग्यवती सुमती महाराणीचा विवाह घंडीकोटा अप्परराज शर्माबरोबर करून दिला. प्रभू दत्त हे श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून जन्मले आणि आपल्या माता महांशी रक्ताचे नाते असलेल्या वाजपेयाजुलू परिवाराचा उद्धार करण्यासाठी माधवाचार्यांना आपल्याकडे खेचून घेतले. श्रीपादांच्या प्रति माधवाचार्यांमध्ये वात्सल्यभाव ओसंडून वाहत होता. हेच पुढे विद्यारण्य महर्षी झाले. त्यांचे शिष्य मलयानंद, त्यांचे शिष्य देवतीर्थ, त्यांचे शिष्य यादवेंद्र सरस्वती आणि यादवेंद्र सरस्वतींचे शिष्य श्रीकृष्ण सरस्वती. विद्यारण्य महर्षी आणि कृष्ण सरस्वती यांच्यामध्ये गुरु शिष्याच्या 3 पिढ्या होतील. श्री विद्यारण्य हेच कृष्ण सरस्वतींच्या रूपाने अवतरित होतील आणि ते
श्रीपादांच्या नंतरच्या अवतारातील गुरु होणार आहेत. भविष्यात श्री विद्यारण्य त्यांचे बंधू सायणाचार्य यांच्या वंशात गोविंद दीक्षित म्हणून जन्म घेतील. तो संत वृत्तीचा राजपुत्र असेल आणि तो तंजावरचा प्रधान बनेल. हे श्रीपादांचे दिव्य जाहीर निवेदन होते. श्रीपाद नेहमी सत्यवचन बोलत. एकदा सुमती महाराणी श्रीपादांना स्नान घालीत होती. तेवढ्यात व्यंकटप्पया श्रेष्ठी तेथे आले. त्यांना पाहून श्रीपादांनी विचारले, आजोबा, आपण मार्कंडेय गोत्राचे आहोत का? त्यांनी उत्तर दिले नाही, पण श्रीपादांचे गोड शब्द व त्यांच्या उपरोधिक अर्थ यावर हसले. वास्तविक पाहता श्रीपाद भारद्वाज गोत्राचे होते आणि व्यंकटप्पया श्रेष्ठी हे मार्कंडेय गोत्राचे होते. श्रीपादांनी पडद्याच्या मागून म्हणजे अप्रत्यक्षपणे सांगून टाकले होते की व्यंकटप्पया श्रेष्ठींचे मानस नातू आहेत. स्नानानंतर सुमती देवींनी श्रीपादांवरून पाणी ओवाळून टाकले आणि मार्कंडेयासारखा आयुष्यमान हो असा श्रीपादांना आशीर्वाद दिला. मार्कंडेयाला केवळ 16 वर्षाचे आयुष्य होते. शिवांच्या आशीर्वादाने तो दीर्घायू झाला. श्रीपादांनी अप्रत्यक्षपणे असे सूचित केले की ते फक्त 16 वर्षे आईवडिलांबरोबर राहतील. 16 वर्षानंतर मार्कंडेयांनी गृहत्याग केला होता व ते चिरंजीव झाले. श्रीपादसुद्धा 16 वर्षे आईवडिलांकडे राहिले आणि नंतर जगद्गुरू झाले. श्रीपादांनी वारंवार सांगितले होते की मी हा देह अदृश्य करीन, माझ्या देहाला शाश्वत आयुष्य राहील. आज ज्या रूपात मी दिसत आहे त्याच रूपात पूर्वी अनसूया व अत्री यांचा पुत्र म्हणून अवतरलो होतो. श्रीपादांची विविध रूपे. श्रीपाद त्यांच्या योगशक्तीला बहिर्मुख करून स्त्री रूपात दर्शन देत असत. कुंडलिनी शक्ती अशी स्त्री रूपात बहिर्मुख केवळ दत्तात्रेय भगवानच करू शकतात. श्रीपादांचे माता पिता नरसिंहवर्मा, पती पत्नी पापनार्य राजामांबा, व्यंकटप्पया श्रेष्ठी दाम्पत्य व इतर काही जण यांना श्रीपादांच्या 16 वर्षापेक्षा कमी वयाच्या युवक स्त्री पुरुषाचे दर्शन झाले. श्रीपादांचा 16व्या वर्षी विवाह करावा अशी त्यांच्या मातापित्यांची फार इच्छा होती, परंतु त्यांची निराशाच झाली. श्रीपादांनी सुमती मातेस अवधूत स्वरूपात पहिल्यांदा दर्शन दिले होते. तेव्हा सांगितले होते की ते दिव्य दंपतीच्या रूपात दर्शन देतील. अवधूत सुमती मातेला म्हणाले, माते, तुझा मुलगा 16 वर्षाचा होईपर्यंत तुझ्याजवळ राहील. त्याच्या विवाहाचा संकल्प केला तर तो ऐकणार नाही, उलट गृहत्याग करून निघून जाईल. म्हणून त्याच्या इच्छेप्रमाणे वागावे. श्री अनघा व श्री दत्त हे आदी दाम्पत्य आहेत. त्यांना जन्ममरण नाही, ते सर्वदा लीला विहार करतात. ते श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती व स्वामी समर्थांच्या रूपात अर्धनारीश्वर होऊन राहतील. मंडलकाल अर्चना आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतमचे पारायण केल्याने मिळणारे फल हे दिव्य रहस्य आहे. श्रीपादांचा गणेश चतुर्थीस अवतार झाला. याला विशेष महत्त्व आहे. लाभ हा गणेशाचा पुत्र एका कल्पात आणि युगात लाभाद महर्षी या नावाने नावाजला होता. तो श्रीकृष्ण अवतारात नंद म्हणून जन्मास आला. वासवी मातेच्या अवतारात ते भास्कराचार्य झाले. तेच लाभ श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतार कालात त्यांचे मातामह म्हणून जन्मास आले आहेत. आपल्या भक्तांच्या मार्गातील विघ्ने दूर करण्यासाठी आपल्या चैतन्यात विघ्नेश तत्व अविचलपणे स्थिर करून श्रीपाद अवतरले. ते चित्रा नक्षत्रात जन्मले. त्या नक्षत्रापासून 27वे नक्षत्र असताना पुरवपुरात ते अदृश्य झाले. कुंडलीत 27 नक्षत्रात भ्रमण करणाऱ्या नवग्रहांपासून मिळणारी अनिष्ट फले निघून जाण्यासाठी श्रीपादांच्या भक्तांना 40 दिवस मंडल दीक्षा घ्यावी लागते. एका मंडलामध्ये श्रद्धाभक्तीने अर्चन केल्यास किंवा त्या कालावधीत त्यांच्या दिव्य चरित्राचे पारायण केल्यास सर्व कामनांची सिद्धी होते. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे 10 दिशांना आपली स्वतःची स्पंदने आणि प्रकंपने सोडित असतात. याचा अर्थ त्याची स्पंदने वेगवेगळ्या 40 दिशांमध्ये प्रक्षेपित होतात. या 40 दिशांमधून होणारी स्पंदने बंदिस्त करून श्रीपाद प्रभूंकडे वळवली तर ती श्रीपादांच्या चैतन्यापर्यंत पोहोचतात. तेथे त्यांच्यात योग्य सुधारणा होऊन प्रगत स्पंदनांमध्ये रूपांतरित होऊन साधकाकडे पुन्हा येतात. मग साधकाच्या धर्मानुकूल सर्व इच्छा पूर्ण होतात. बेटा शंकर भट्टा, तू श्रीपादांचे चरित्र लेखन करशील असे मला अंतर्दृष्टीने कळले आहे. सामान्यपणे
जगातील सध्याच्या पारायण ग्रंथांमध्ये लेखकाच्या परिवाराचा तपशील व विविध प्रार्थना असतात. प्रभूंच्या तू लिहित असलेल्या चरित्र इतिहासात तुझ्या परिवाराचे तपशील अनावश्यक आहेत. प्रभूंचे ध्यान कर, श्रीपादांना आपल्या अंतर्नेत्रात स्थापित कर आणि सर्वांना समजेल अशा सुलभ पद्धतीने लेखन कर. तेव्हा श्रीपादांचे चैतन्य तुझ्या लेखणीद्वारे जे विवरण करेल तेच सत्य होईल. या प्रकारे स्फूर्तीने लिहिलेले ग्रंथ किंवा उच्चारलेले मंत्र छंदोबद्ध व्याकरण नियमात असण्याची आवश्यकता नाही. काही महाभक्तांना ईश्वरी साक्षात्कार होऊन त्यांनी त्यांच्या स्थानिक भाषेत स्तोत्र प्रार्थना म्हटल्या. त्यांनी व्याकरणाचे साधे नियमसुद्धा मोडले, तरीसुद्धा त्या स्तोत्राचे त्याच पद्धतीने पठण केले पाहिजे. व्याकरणाच्या नियमांना धरून जर काही बदल केले तर इच्छित फळ प्राप्त होत नाही. भक्त जी पदे म्हणतील त्या पदांमध्ये परमेश्वराने संतुष्ट होऊन वर दिलेला असल्याने त्यामध्ये परमेश्वराची अनुग्रह शक्ती असते. त्या स्तोत्रांचे पठण मूळ शब्दात केल्यास आपले चैतन्य तत्काळ भगवत चैतन्याशी सामिप्य पावते. परमेश्वर बाह्य गोष्टींनी संतुष्ट होत नाही, तो अंतर्भावनेने संतुष्ट होतो. अंतर्भावना ही शाश्वत शक्ती असते. कृपया याची नोंद घे. नंतर मी म्हणालो, महोदय, जेवणानंतरचे सद्गुरूविषयक संभाषण खूपच आनंददायक आहे. कृपया श्रीपाद अवताराविषयी मला अजून काही माहिती सांगून उपकृत करावे. आनंद शर्मा अशा प्रकारे म्हणाले, श्रीपादांचे मल्लादी, व्यंकटप्पया श्रेष्ठी आणि वत्सवाई या 3 कुटुंबांशी अत्यंत सख्य आहे आणि भाषेत व्यक्त करता न येण्याजोगा त्यांचा ऋणानुबंध आहे. या 3 कुटुंबियांकडे असलेले भरपूर पुण्य हेच त्यांचे खरे सामर्थ्य आहे. त्यामुळे या 3 कुटुंबियांनी देऊ केलेले धन व सामग्रीचा त्यांच्या वडिलांनी अस्वीकार करण्याने आपत्ती उद्भवू शकतात, असे श्रीपादांचे मत होते. श्रीपादांच्या इच्छेनुसार अप्पलराज शर्मा आणि सुमती महाराणी मल्लादी, व्यंकटप्पया श्रेष्ठी आणि वत्सवाई कुटुंबियाकडे उत्सव आणि महत्त्वाचे कार्यक्रमांच्या वेळीच नव्हे तर सामान्य काळातही मुक्तपणे जात असत. एका सणाच्या दिवशी व्यंकटप्पया श्रेष्ठींनी अप्पलराज शर्मा कुटुंबास त्यांच्या घरी आमंत्रित केले होते. श्री व्यंकटप्पया श्रेष्ठी श्रीपादांना मांडीवर घेऊन झोपाळ्यावर झुलत होते. त्या दिवशी श्रेष्ठी बरेच गंभीर होते. त्याला कारण होते. पिठिकापुरममध्ये एक प्रसिद्ध ज्योतिषी होता. त्याने ओरिसात ज्योतिषाचा अभ्यास केलेला होता. त्याचे भविष्य चुकीचे ठरले असे दर्शविणारे पुरावे नव्हते. त्या ज्योतिषाने श्रेष्ठींच्या मृत्यूची वेळ, दिवस, वार, तिथी सर्व सांगितले होते. प्राण सोडण्याची वेळ तो अचूकपणे सुचवू शकत असे. श्रेष्ठी विशिष्ट दिवशी, विशिष्ट प्रहरी, विशिष्ट क्षणी हृदयाच्या आजाराने मृत्युमुखी पडतील असे त्याने भाकीत केले. त्याने सांगितले की काही औषधी वनस्पती, ग्रह, तारे आणि काही पवित्र वृक्ष व योगविधींमध्ये निजसंबंध असतो. तो पुढे म्हणाला की तो एक प्रभावी औषध व ताईत देईल ज्यामुळे अकाल मृत्यू टाळला जाईल. अप्पलराज शर्मांना दूर करून त्याला घरचा पुरोहित म्हणून निवडावे असा सल्ला त्याने श्रेष्ठींना दिला. श्रेष्ठींनी ती सूचना नाकारली. त्या ज्योतिषाने अशी प्रतिज्ञा केली होती की त्याची भविष्यवाणी खोटी झाल्यास तो मुंडन करून गाढवावर बसून गावभर फिरेल. हे प्रकरण अप्पलराज शर्मा व बापनार्यांकडे सादर करण्यात आले. बापनार्यांनी ज्योतिषशास्त्रातील गुंतागुंतीची आकडेमोड केली व जाहीर केले की दैवी शक्तीच्या हस्तक्षेपाने अपमृत्यूचे भय नाहीसे होईल. अप्पलराज शर्मा यांनी कालाग्नी शमनाची पूजा करून पूजेचे तीर्थ प्रसाद म्हणून दिले. थोड्याच वेळात शांत चेहरा असलेली व श्रेष्ठींना काका समजणारी सुमती महाराणी श्रेष्ठींकडे आली. तेवढ्यात श्रेष्ठींच्या हृदयात वेदना होऊ लागल्याने ते आई असे ओरडू लागले. जवळच असलेली सुमती माता त्यांच्याकडे धावतच गेली आणि म्हणाली, बेटा, तू मला हाक मारलीस का? तिने श्रेष्ठींच्या हृदयास आपल्या दिव्य शुभ व संपन्न हाताने स्पर्श केला. श्रेष्ठींच्या मांडीवर बसलेले श्रीपाद जा असे जोरात ओरडले. श्रेष्ठींच्या घरात एक म्हैस होती. तिने तडफडून काही क्षणातच आपले प्राण सोडले. श्रेष्ठी वाचले होते ही माहिती ज्योतिषाकडे गेली. तो त्वरित धावतच श्रेष्ठींच्या घरी आला. आपली महान भविष्यवाणी चुकल्याची त्याला आतल्या आत खंत वाटली.
श्रीपाद त्या ज्योतिषाला म्हणाले, तू ज्योतिषी आहेस यात शंका नाही, तू खूप अभ्यास केला आहेस, हे मी अमान्य करीत नाही, परंतु सर्व ज्योतींची ज्योत मी इथे असताना श्रेष्ठींना मृत्यूभय कसले? तू शिरोमुंडन करून गाढवावरून फिरायची गरज नाही, तू पश्चाताप करणे पुरेसे आहे. तुझे वडील जिवंत असताना त्यांनी श्रेष्ठीकडून कर्ज घेतले होते. त्यांनी असे खोटे सांगितले की ते कर्ज त्यांनी फेडले होते. त्यांनी खोटे सांगितले, तेही गायत्री देवीची शपथ घेऊन. परिणामस्वरूप तुझे वडील श्रेष्ठींच्या घरी म्हैस म्हणून जन्माला आले. श्रेष्ठी उदार असल्याने त्या म्हशीला भरपूर चारा देत होते. हीन योनीत असलेल्या तुझ्या वडिलांना मी उत्तम जन्म प्रदान केला. पूर्वकर्माची फळे म्हणून श्रेष्ठींचा अकाली मृत्यू होणार होता, ती मी या म्हशीस स्थानांतरित केली. तू या म्हशीचा दाह संस्कार करून अन्नदान सुद्धा कर. तुझ्या वडिलांचे कर्मफल नष्ट होऊन त्यांना उत्तम गती प्राप्त होईल. त्या ज्योतिषाने श्री श्रीपादांच्या सूचनेचे अतिशय श्रद्धेने पालन केले. बाळा शंकर भट्टा, श्री श्रीपाद अनेक प्रकारे प्राण वाचवितात. काही वेळा येणाऱ्या जन्मातील जीवनकाल कमी करून या जन्मातील जीवनकाल ते वाढवितात. श्रेष्ठींच्या बाबतीत घडले त्याप्रमाणे एका जीवाचे कर्मफल ते दुसऱ्या जीवास बदली करू शकतात. शुभेच्छुकाचा काही जीवनकाल एखाद्या व्यक्तीकडे हस्तांतरित करून देखील त्या व्यक्तीचा जीवनकाल वाढविता येऊ शकतो. असामान्य मार्गाने मृत्यूला आज्ञा देऊन ते एखाद्या व्यक्तीला जीवन प्रदान करू शकतात. श्री श्रीपाद हे पूर्ण योगावतार आहेत. योगी प्राणशक्तीची वृद्धी व झीज थांबवून ती आपल्या नियंत्रणात ठेवतो. त्याला काहीच अशक्य नाही. श्वास व उच्छ्वास प्रवाहाच्या विच्छेदनाने मुक्ती प्राप्त करून घेणे सोपे आहे. क्रियायोगी त्यांची प्राणशक्ती आज्ञा विशुद्ध, अनाहत, मणिपूर, स्वादिष्ठान आणि मूलाधार चक्रामध्ये फिरवून वरून खाली, खालून वर फिरवितात. एका क्रियेला लागणारा वेळ 1 वर्षामध्ये साधारण होणाऱ्या आध्यात्मिक विकासा एवढा असतो. बेटा, एका पूर्ण दिवसाच्या 1/3 वेळात 1000 क्रिया 3 वर्षे केल्या तर 10 लाख वर्षात नैसर्गिक प्रक्रियेने होईल इतकी आध्यात्मिक प्रगती साध्य होते. हजारो वर्षे तपश्चर्या करणाऱ्या योग्यांचा पुराणात उल्लेख केला जातो. तेव्हा सृष्टीला विकास प्रक्रियेला लागणारी नैसर्गिक कालावधी येथे सूचित केला आहे असे समजले पाहिजे. योग्यांना लागलेला प्रत्यक्ष कालावधी आणि विकास प्रक्रियेला लागलेला नैसर्गिक काळ भिन्न असतात हे जाणलेच पाहिजे. ब्रह्मदेव प्रत्येक प्राणीमात्रास आयुमर्यादा देतो आणि त्याच्या श्वासांची संख्या निश्चित करतो, पण तो ती वर्षामध्ये निश्चित करीत नाही. संताप आणि भावना यासारख्या वाईट स्वभाव वैशिष्ट्यांचा प्रादुर्भाव झाल्यास श्वासोच्छवास खूप जोराने घेतला जातो. त्यामुळे आयुर्मान कमी होते, मानसिक अस्थैर्य लाभते. माकड अधिक संख्येने श्वास घेते. 300 वर्षे आयुष्य जगणारे कासव दिलेल्या विशिष्ट वेळात माकड जितके श्वासोच्छवास घेईल त्याच्या एकास 8 वेळा श्वासोच्छवास करते. आनंद शर्माबरोबरच्या सुसंभाषणाने मी खूप सुज्ञ झालो. सकाळी मी अनेक आटोपून आनंद शर्मांची अनुज्ञा घेतली आणि श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनासाठी कुरवपुरमकडे निघालो. अध्याय 13वा समाप्त. श्रीपाद श्रीवल्लभांचा